अमरावतीत फुटपाथवर अतिक्रमणामुळे पादचारी रस्त्यावर चालण्यास भाग पडले. अपघाताची भीती वाढली. फुटपाथवर दुकाने, खाद्यपदार्थ स्टॉल, पानटपऱ्यांचा कब्जा, पादचाऱ्यांना सुरक्षित जागाच नाही. फुटपाथच्या जागेसाठी 5,000 ते 10,000 रुपये महिन्याला भाडे. लाखोंची होती उलाढाल. मनपाचे कचरा कंटेनर फुटपाथवर. अतिक्रमणाला प्रशासनाचीच मुकसंमती. शेगाव चौक ते ITI. दुकाने, चायनीज गाड्यांचा ताबा. विद्यार्थिनींना मनचल्यांचा होतोय त्रास. फुटपाथवर पक्क्या दुकानांचे बांधकाम. पादचाऱ्यांचा जीव मात्र धोक्यात. प्रशासन फक्त हातगाड्यांवर कारवाई करतं. मोठ्या अतिक्रमणाकडे मात्र दुर्लक्षच. गाडगेनगरमध्ये रात्री 11 वाजेपर्यंत अतिक्रमण. फुटपाथ पूर्णपणे गिळंकृत. पोलीस स्टेशन जवळच अवैध वाहतूक, अतिक्रमण. कारवाई का होत नाही? फुटपाथवर ठेले भाड्याने देऊन होतीये कमाई. शासकीय योजनांचा होतोय गैरवापर. होंडा शोरूम ते समोर भागातील रेती व्यापारी. फुटपाथवर विशिष्ट व्यावसायिकांची मक्तेदारी. विद्यार्थिनींना त्रास. पानटपऱ्यांवर मनचल्यांचा अड्डा. फुटपाथवरून चालणे असुरक्षित. पंचवटी चौक ते गाडगेनगर. अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांचा जीव टांगणीला. अवैध धंद्यांचा बाजार. फुटपाथवर अवैध चिल्लर विक्रेते. सुंदर फुटपाथ पादचाऱ्यांसाठी नव्हे, चिल्लर विक्रेत्यांसाठी. रस्त्यावर ऑटो चालकांचे पार्किंग. वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन. अपघाताला निमंत्रण. अतिक्रमणामुळे अपघातांचा धोका. प्रशासन गप्प का? वसुलीचा गोरखधंदा. सलीमच्या सागरातून फुटपाथच्या जागेसाठी लाखोंची वसुली. शेगाव चौक. फुटपाथ गायब. पोलीस स्टेशन जवळ अवैध धंद्यांचा सुळसुळाट. आर्थिक लाभाचा खेळ. फुटपाथवरून आर्थिक कमाई. प्रशासन कारवाई का टाळतंय? नागरिकांचा संताप. अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांचे हाल. प्रशासन आणि पोलिसांवर नाराजी.